बुलेटिनच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी ती म्हणजे कर्तव्य बजावत असताना दुचाकी स्वाराकडून झालेल्या मारहाणीनंतर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मृत्यू झालाय। लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। मागच्या मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना विलास शिंदे यांनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना रोखलं होतं आणि त्यानंतर उपचारादरम्यान लीलावतीत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। वैभव, या सगळ्या संदर्भात आता पुढे काय काय होतंय? प्राजक्ता, या सगळ्या संदर्भात आता विलास शिंदेचे नातेवाईक आणि पोलीस खात्यातले अधिकारी आहेत ते आता लीलावती हॉस्पिटलला येऊ लागलेले आहेत। काहीच वेळात निर्णय घेऊन त्यांचं जे अंत्यविधी आहेत ते कुठे करायचं, कारण का त्यांचा संपूर्ण परिवार आहे तो गावाकडे राहणारा आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची एक लग्न झालेली मुलगी आणि एक कामाला जाणारा मुलगा असा एक त्यांचा परिवार आहे छोटासा। त्यांना 2 मुलं आणि एक पत्नी आहे, त्याचबरोबर त्यांचे आई वडील देखील गावाला आहेत। त्यामुळे हा सगळा जो निर्णय आहे तो काहीच वेळात त्यांच्या परिवाराकडून घेण्यात येईल। परंतु एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की अजूनपर्यंत गृह खात्याचा एकही अधिकारी किंवा म्हणा मंत्री अजूनपर्यंत दखल घेण्यासाठी आलेले नाहीये। त्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये एक नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलीस बांधव आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी एक नाराजी आहे। कारण जर आज हे जे विलास शिंदे बरोबर झालेलं आहे, उद्या दुसरा विलास शिंदे घडू नये त्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जाणार आहेत याचं आश्वासन आता पोलीस बांधवांना हवं आहे। पुढे येऊन कोणी बोलू शकत नाही, कारण का त्यांचे कायद्यांचे हात बांधले गेलेले आहेत। परंतु जी भावना आहे ती त्यांनी आपल्याकडे व्यक्त करून दाखवलेली आहे। आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला लवकरात लवकर द्यावी लागतील। प्राजक्ता, सरकारकडून या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया आलेली आहे? काही या संदर्भात करणार आहेत किंवा काही उपाययोजना डोक्यात आहेत असं काही बोललंय? कोणी मंत्र्यांशी काही बोलणं झालं? प्राजक्ता, अजून तीच आश्चर्याची बाब म्हणावी लागेल, कारण का अजून गेले आठवडाभर झालेला आहे। 23 ऑगस्ट रोजीची गोष्ट आहे। पोलीस अधिकारी त्यांचा जो संपूर्ण स्टाफ आहे तो संपूर्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या उपचाराची देखभाल करत होता। पण दुसरीकडे मात्र सरकारचे मंत्री आहेत ते देखील कुठे एक फिरकले सुद्धा नाही आणि हीच खंत काल राज ठाकरे यांनी व्यक्त करून दाखवलेली होती। कारण का जर इथे ह्या राज्यात जर पोलीसच सुरक्षित नसतील तर जनतेचा काय, असा सवाल त्यांनी विचारला होता। त्यामुळे त्यांनी लीलावतीची भेट घेतल्यानंतर कमिशनरांशी बातचीत केली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की पोलिसांना सुरक्षेच्या काही उपाययोजना आहेत त्या दिल्या पाहिजेत। राज ठाकरेंनी कालच हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर आज विलास शिंदे यांचा हा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय। विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।